पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। यवतमाळमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर या मागणीसाठी धडक दिली। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 107 पेक्षा जास्त महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी या तमाम शेतकऱ्यांनी केलेली आहे। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी काही शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय। शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत ऐकूया। जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संयमचा बांध आता तुटलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मात्र प्रशासन आमच्या बांधापर्यंत पोहोचलं नाही अशी ओरड जी आहे या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। मी आहे सध्या यवतमाळच्या जिल्हा अधिकारी कार्यालयात। या ठिकाणी पाहिलं तर शेकडो शेतकरी या ठिकाणी जे आहेत नुकसान भरपाई आम्हाला देण्यात यावी यासाठी आलेले आहे। आमची एकच मागणी आहे का यवतमाळ मंडळामध्ये धो पाऊस झाल्यानंतर कुठला अधिकारी का पोहोचला नाही। आम्हाला आता मदतीची गरज आहे। आमचे खतं होऊन गेले, आमचं फवारणी होऊन गेली, आमचे पिकं करपले, सोयाबीन करपले, सोयाबीनला शेंगा नाही राहिल्या, पराठीला बोंड नाही राहिले आणि आज आम्ही पूर्णतः हवालदिल झालो आहे। आज आमचा जो होता पैसा आम्ही शेताला लावून बसलो आहे। आज आमचा जो पैसा राहिला नाही, जगण्याकरता पण राहिला नाही। आणि व्यापाराचं कर्ज कसं फेडायचं, आम्हाला ते कर्ज मिळालंच नाही, पण व्यापाराचं कर्ज कसं फेडायचं हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे आम्ही शासनाला सांगितलं का ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफी करा आणि आम्हाला ताबडतोब आर्थिक मदत करा। आणि जर 7 दिवसामध्ये जर आम्हाला हे कुठलीच आमची मागणी मंजूर झाली नाही तर आम्ही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू आणि वेळप्रसंगी दसरा दिवाळी कलेक्टर महोदयांच्या आवारात साजरी करू। फक्त एवढंच म्हणणं आहे का प्रशासनाला ही सगळ्यात आधी ही गोष्ट समजायला पाहिजे होती का यवतमाळ तालुक्यामध्ये अकोला बाजार परिसरामध्ये सगळ्यात जास्त पाऊस झालेला आहे। तब्बल 3 वेळा 4 वेळा ही अतिवृष्टी झाल्यामुळं इथे शेतकरी तर गेलाच आहे, पण शेतकऱ्यांची माती, त्याचं पिकं हे सगळं निसर्गभूत झालेलं आहे। अद्यापर्यंत कुठलाही प्रशासकीय अधिकारी म्हणा किंवा शासकीय अधिकारी म्हणा किंवा जिल्ह्यातले कुठलेही नेते मंडळी म्हणा हे आजपर्यंत कुठल्याही या शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले नाही। प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीची हालचाल झालेली नाही। तर आता प्रशासनाने एक काम करायचं का पहिलं सगळ्या ग्रामपंचायतची यांची मीटिंग घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अतिवृष्टी किती झाली, काय झाली सगळा अहवाल घेऊन तो यांनी सादर करायला पाहिजे। त्वरित आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा रस्त्यावर उतरू असं शेतकऱ्यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।